यानंतर आपले दुसरे अतिथी माननीय डॉक्टर DM हेडेकर सर. बोलीने चालीने निकोप शुद्ध, ज्ञानाने तेजस कधी न बुद्ध, मनाने निर्मळ प्रेमळ स्नेही, कर्तृत्व अफाट उदात्त ध्येय असे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर हेडेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हास या प्रसंगी मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. या समारंभाचे अध्यक्ष वारणा विभाग जो समूह आहे त्या समूहाचे अध्यक्ष आमदार दिनेशजी कोरे. आपण ज्यांचा आत्ता सत्कार केला ते आमचे गुरुवर्य, आम्ही आत्ता अलीकडे त्यांना बापू म्हणतो, ते लवटे सर. या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेली जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये संस्थेशी निगडीत असलेले आणि पूर्वी चांगली सेवा दिलेले वाले सर आहेत, त्यानंतर गुळवडी सर आहेत, विजय पाटील सर आहेत, जे हे काम बघतात ते, आणि गेली बरीच वर्ष पुस्तकं, ग्रंथालय, खेळ आणि अशा प्रकारच्या काही समारंभाचे नियोजन ते करतात ते जाधव सर. व्यासपीठासमोर बसलेली एक वर्गमित्र, प्रसिद्ध महाराष्ट्रातले कथाकार अप्पासाहेब खोत बसलेले आहेत, माळी सर साहित्यिक बसलेले आहेत, विश्वास सुतार सर आता अलीकडचे विचारवंत आहेत नव्या पिढीतले, ही सगळी मंडळी आहेत. माझे बाकीचे मित्र आहेत, कळके सर आहेत, शिंगे सर आहेत, सगळीच मंडळी. या समारंभामध्ये ज्यांना अवॉर्ड मिळाले, साहित्याचे अवॉर्ड मिळाले, त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थिनीने खूप छान भाषण केलं त्या विद्यार्थी कर्णाचा विषय निवडून एक वेगळा विषय घेऊन तिने छान भाषण दिलं, तिचंही कौतुक आहे. या समारंभाची जी योजना आहे त्याच्यापासून आपण पुढे जाऊया आणि मग सरांच्या बद्दल मला थोडं बोलायचं आहे. वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ हे जे नाव आहे की जगातल्या अनेक संस्था ज्यावेळी उभा राहतात, त्या संस्था उभा राहताना त्या संस्था आपलं एक मिशन ठरवतात, आपलं एक काय आहे, पुढे जाऊन आम्ही काय करणार आहोत, 50 वर्षात काय करणार आहोत, 100 वर्षात काय करणार आहोत, किंवा आमचं मिशन कसं असेल, ध्येय धोरण काय असेल असं ठरवतात. आता हे जे मंडळ आहे वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ, जी माणसं कुठेतरी सत्कार्य करतात त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. संवर्धन हा शब्द इंग्लिशमध्ये हजबंड्री म्हणतात, त्याला हजबंडिंग असं म्हणतात. आपल्या बऱ्याच हजबंडना माहिती नाही की हजबंड या शब्दाचा अर्थ काय. हजबंड म्हणजे नवरा एवढा शब्द आपल्याला माहित आहे. हजबंड म्हणजे जो संवर्धन करतो, जो संरक्षण देतो, जो प्रगतीसाठी मदत करतो तो. आता सत्कार्य संवर्धन म्हणजे काय, तर जिथं जिथं काही सत्कार्य चाललेलं आहे, जिथं जिथं काही चांगलं काम चाललेलं आहे आणि आपण जे चांगलं काम करतोय ते संवर्धित व्हायला पाहिजे आणि पुढे पुढे जायला पाहिजे. आता हे जे ड्रीम आहे, म्हणजे तात्यांनी हे जे ड्रीम बघितलेलं आहे ते ड्रीम किती मोठं असू शकतं. म्हणजे या विभागाची, या वारणा समूहाची, वारणा परिसराची जी एकूण सगळी प्रगती आहे, आर्थिक प्रगती आहे, सामाजिक प्रगती आहे, त्याच्यामध्ये सांस्कृतिक प्रगती आहे, तर हे दृष्टिकोन एखाद्या माणसाकडे कसं येतं, ते दृष्टिकोन असं येतं की काळाच्या पुढे बघण्याची ज्याची ताकद आहे. आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक अजेंडा राबवला जातो जगातल्या सगळ्या प्रमुखांनी तयार केलेला. 2015 मध्ये तो तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये शाश्वत विकासाची 17 कलम. आता ही जी 17 कलम आहेत ती 17 कलम तात्यांनी 50 वर्षापूर्वी बघितलेल्या स्वप्नाची सगळी कलम आहेत असं मला वाटतं. त्या कलमामध्ये शिक्षण एक 4थ्या क्रमांकाला आहे आणि बाकीची सगळी परिसर संवर्धन आहे, एन्व्हायरमेंटल सपोर्ट आहे, पाण्याबद्दल आहे, इन्क्लुजन बद्दल आहे, समतेबद्दल आहे, अशी ती सगळी आहेत. आणि ती कशी पूर्ण करायची, म्हणजे ज्या माणसाला आता आम्ही म्हणतोय की शिक्षण समावेशी असलं पाहिजे, शिक्षणापासून वंचित माणसं आहेत ती त्याच्यात पुढे यायला पाहिजे. म्हणजे वाड्या वस्त्यावरती किंवा वेगळ्या गावामध्ये त्या काळामध्ये बालवाडी तयार करणं आणि त्याच्यासाठी बालवाडीतल्या शिक्षिकेला नियमित पगार देणं आणि त्याच्या इमारती उभं करणं. या बालवाड्या त्यावेळी नसत्या, सर तिथे शिकलेले आहेत,
तर त्यावेळी काही विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेरही गेले असते. म्हणजे एखाद्या माणसाची दृष्टी कुठपासून असते आणि बालवाडी एका बाजूला आहे आणि आता विद्यापीठ इथं झालेलं आहे. म्हणजे सरांच्या कारकिर्दीमध्ये विद्यापीठ झालेलं आहे. हा एक क्लायमॅक्स आहे. त्याच्या पुढे अजून बऱ्याच गोष्टी विनय साहेबांच्या कारकिर्दीत होतील. पण त्यांनी घातलेले जे फाउंडेशन आहे, म्हणजे लेईंग डाऊन द फाउंडेशन. काही विद्यापीठाची अशी चांगल्या प्रकारचे असे कोट्स असतात की आमच्या विद्यापीठाचं मिशन काय आहे. आमच्या विद्यापीठाचं मिशन आहे, आमचे सगळे ग्रॅज्युएट्स दे विल सर्व द नेशन अँड दे विल सर्व द नेशन्स. म्हणजे आपलं राष्ट्र पण ते सांभाळतील आणि जगाच्या सगळ्या राष्ट्रामध्ये जाऊन ते मदत करतील. तात्यांनी इथून तयार केलेलं जे मनुष्यबळ आहे, तात्यांनी इथं तयार केलेल्या ज्या संस्था आहेत, त्या काळामध्ये कॉलेज उभं करताना, त्या काळात वाद्यवृंद उभा करताना, त्या काळात वारणा हायस्कूल उभं करताना तिथं त्यांनी आणलेली जी माणसं आहेत त्या काळात, ती बोलावून वेचून आणलेली आहे. म्हणजे एखाद्या माणसाला दृष्टी काय असते, एखाद्या माणसाला चौफेर दृष्टी काय असते. बऱ्याच कारखान्यांची आत्ताची जी महाराष्ट्रातल्या काही ज्या कहाण्या आहेत, त्या कहाण्या बघितल्यानंतर वारणा आणि वारणेमध्ये चाललेलं काम किंवा तात्यांच्या पुढून आलेलं असं जे काम आहे, तो एक पॅटर्न आहे, तो एक विशिष्ट अशा प्रकारची एक विचारसरणी आहे. म्हणजे माझ्या परिसरातली माणसं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे, ती शिकायला पाहिजे. म्हणजे काही वेळा असं म्हटलं जायचं की वारणेच्या बाजूला तिकडे 2-3 गावं आहेत, तिकडे मुलीला द्यावी काय, तर बऱ्याच वेळा म्हणायचं नाही वारणा खोऱ्यात तिकडे काय मुलीला देऊ नका बाबा, तिकडे लोक असे असतात तसे असतात. म्हणजे वारणा खोरा एका वेगळ्या गोष्टीसाठी पण प्रसिद्ध होता. आता आमदार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्या विचाराचा विस्तार ते करतायत. आता आमच्या बावडा असेल, शाहूवाडी असेल, पन्हाळा असेल, हा जो भाग, आमचा जो पश्चिम भाग आहे, जो थोडा अधिक अविकसित आहे, आणि इकडचा भाग, या सगळ्या भागाची पुढचं चित्र काय असेल, एक पुढचा अजेंडा काय आहे आणि पुढचं चित्र काय आहे. आणि या मोठ्या माणसांचं मोठेपण अशात आहे की आता 8वी 9वीला असलेला मुलगा सुद्धा, 5वी 6वीत असलेला मुलगा सुद्धा खूप मोठी मोठी स्वप्न बघतो. पण ही माणसं अशी होती की ड्रीमिंग म्हणजे एक प्रकारचं स्वप्न पाहणं आणि रिअलायझिंग दॅट ड्रीम, इम्प्लिमेंटिंग दॅट ड्रीम, त्या स्वप्नाचं कार्यान्वित ते स्वप्न कसं करणं आणि ते उभं करणं आणि त्याचा पुढचा अजेंडा पण ठेवून जाणं, असं काम तात्यांनी केलेलं आहे आणि आता आमदार साहेब करतात. असं काम करणाऱ्या मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या याला त्याचं जे नाव दिलेलं आहे पुस्तकाला तात्यांच्या, माझ्याकडे 2 पुस्तकं होती, ती दोन्हीच्या दोन्ही कुणीतरी घेऊन गेलेली आहेत. चांगले ग्रस्त घेऊन गेले म्हणून मी ती परत मागितलेली नाही. आता जाताना एक विनंती करून घेऊन जाणार आहे. तात्यांच्या त्याला ते जे नाव दिलेलं आहे, मी एक कार्यकर्ता, मी एक कार्यकर्ता, ही आत्ताच्या जगातली एक कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे की मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही. मी एक सेवक आहे, मी नेता नाही. मी जनसेवक आहे, मी नेता नाही. म्हणजे आता नेते आणि लीडर्स आहेत, पण सेवा देणारा सर्वंट लीडर तात्यांनी या भूमिकेतून काम केलं. ही कन्सेप्ट आहे. व्यवस्थापन करतोय पण लोकांची सेवा करण्यासाठी करतोय. आणि हा पुरस्कार अशाच प्रकारचं काम करणाऱ्या दुसऱ्या माणसाला मिळतोय, लवटे सरांना मिळतोय. ही अप्रोप्रिएसी ऑफ अवॉर्ड, म्हणजे ज्याला परफेक्ट अप्रोप्रिएट, म्हणजे कुठल्या माणसाला कुठल्या माणसाचा पुरस्कार द्यावा, हे जे या संचालक मंडळाला जे कळालं असेल त्यांना मी धन्यवाद देतो की अतिशय योग्य माणसाला तुम्ही दिलेलं आहे. म्हणजे योग्य माणसाच्या नावाने, तितक्याच उंचीच्या माणसांच्या नावाने जो पुरस्कार आहे, तो पुरस्कार तितक्याच उंचीच्या माणसाला आपण देतो. तो अशा अर्थाने की ज्या माणसाला बालपण माहिती नाही, आई वडील माहिती नाही, संगोपन म्हणजे काय माहिती नाही, आईचं दूध म्हणजे काय माहिती नाही, म्हणजे घर म्हणजे सुद्धा काय माहिती नाही, असा अनाथ माणूस अनेक अनाथांचा नाथ होतो आणि आयुष्यभर म्हणजे अनेक कामं केलेली आहेत, पण त्या अनेक कामामधलं प्राधान्याचं काम अनाथ आणि वंचित मुलं, असं काम अखंडपणे जो माणूस करतोय. आणि या माणसाचं जे कार्य आहे, लवटे सरांचं जे कार्य आहे, काही माणसं असं काम करतात की अमाप काम करतात. अमाप म्हणजे त्याला मापच लावता येत नाही, म्हणजे ते मोजता येत नाही, अनस्केलेबल. त्याची हाईट जी उंची आहे ते आपण मोजू शकत नाही, इतकी असते.
त्याचा जो परीघ असतो तो इतका मोठा असतो की त्याला अशी आपल्याला रेघ मारता येत नाही. म्हणजे वंचितांच्या कामात सर आहेतच, पण ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे कधीतरी बघतो, ते काहीतरी सांगतात त्यावेळी त्यांना ज्यावेळी भेटतो किंवा ते काहीतरी सूचना देतात त्यावेळी ऐकतो, त्यावेळी त्यांनी काय काय काम केलेलं आहे, म्हणजे साहित्य क्षेत्राची सेवा त्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काम केलेलं आहे, 100ला जातील अशा प्रकारची हिंदीमधली पुस्तकं, मराठीमधलं त्यांचं जे लेखन आहे ते लेखन, त्याच्यामध्ये खांडेकरांचे सारखे साहित्य आणि त्यांचं साहित्य पुन्हा जगासमोर आणणं, ते भाषांतरित करून सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं, म्हणजे ही साहित्य सेवा त्यांची आहेच. पण ती किती स्केलवरती असावी, म्हणजे एखादा माणूस 2 पुस्तकं लिहितो, 3 पुस्तकं लिहितो, तो 4 पुस्तकं लिहितो, 4 पेपर लिहितो आणि तो आपल्या बायोडेटामध्ये घालतो आणि त्याला सांगतो माझा बायोडेटा इतक्या पानाचा झालेला आहे. लवटे सरांनी मला वाटतं बायोडेटा किंवा सीव्ही केलेलाच नाही आहे, कारण त्यांना अजून बरंच काहीतरी करायचं आहे, म्हणजे तो लांबतच जाईल इथून पुढे आणि तो त्या कागदात मावणारा नाही आहे. म्हणजे त्यांचा सीव्ही किंवा त्याला बायोडेटा म्हणतात किंवा अल्प परिचय म्हणतात, तो अल्प नाहीच आहे किंवा परिचय सगळीकडे आहे. आता हे काम करता करता लवटे सरांच्या इतर कार्याची जी माहिती आहे, शिक्षक म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे, ज्या ज्या शाळेत ज्या ज्या संस्थेत ते शिक्षक म्हणून शिकलेले आहेत आणि शिकवलेलं आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या त्या संस्थेला दिशा दिलेली आहे. जिथं जिथं तिथं गेले ते तिथे, म्हणजे शिक्षक म्हणून सुद्धा एका मोठ्या स्केलवर तिथे आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाला किती आयाम असू शकतात. आपण जन्माला येतो बरीच माणसं, आणि जन्माला येताना मी बऱ्याच वेळा मुलांना सांगतो की काय काम करणार तुम्ही, तर मुलं म्हणतात काय काम करायचं, तर मी सांगतो त्यांना एक गोष्ट एवढी करा की आलात त्यावेळीची नोंद आणि गेलात त्यावेळीची नोंद, या 2 नोंदीच्या पलीकडे काय नोंदी होतात का बघा. शेवटी एक पावती फाडतात त्यावेळी तिथे एक नोंद होते आणि कुणीतरी ग्रामपंचायतीत किंवा महानगरपालिकेत नगरपालिकेत नोंद, याच्या पलीकडे आणखीन एक रेघ ओढता येते. याच्या पलीकडे माणसं जी काम करतात ती मोठी माणसं असतात, ती जीवन गौरवासाठी पात्र असतात. म्हणजे आता शिक्षक म्हणून सरांनी केलेलं काम आणि शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षकांना प्रेरित केलेलं काम, आता इथं जी मंडळी बसलेली आहे तो एक क्रिएटिव्ह टीचर फोरम आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्था अशी आहे तशी आहे याच्यावरती सर भाष्य करतात, पण अशी आहे तशी आहे म्हणून थांबत नाही, त्याच्यावरती काय करायला पाहिजे म्हणून सरांना मुलांना म्हणतात चला तुम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे आणि अशा अशा प्रकारे आपल्याला शिबिर घ्यायचं आहे, अमुक माणसाला भेटायचं आहे, त्याची मुलाखत घ्यायची आहे आणि त्याच्यातून तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. म्हणजे काय करायचं त्या प्रश्नाला भिडणारा माणूस, प्रश्नाला भिडणारा शिक्षक. म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्र बाहेरच्या विद्वानाला तुम्ही भेटलात तर लवटे सर माहीत नाही असं असणार नाही, किंवा लवटे सर आधी कोणाला भेटण्याआधी लवटे सरांना ते नमस्कार करायला जातील. मग दिल्ली असू दे, बेंगलोर असू दे, मुंबई असू दे किंवा आपल्या परिसरातला कुठलाही भाग असू दे, असा सर्वस्पर्शी माणूस या पुरस्काराला प्राप्त झालेला आहे. आता मी स्केल ही वेगवेगळी सांगतोय, म्हणजे हे एक शिक्षक म्हणून त्यांचं आहे. ज्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं आणि देश विदेशात ते फिरले, त्या बालसंकुलाचं रूप, बालसंकुल काय असावं, रिमांड होमची काय कन्सेप्ट आहे, रिमांड होम का म्हणायचं त्याला, त्यामुळे बालकांच्या भावविश्वावरती काय परिणाम होतो, मग ते बालसंकुल कसं असलं पाहिजे, ते मुक्त कसं असलं पाहिजे, ते तुरुंग कसं असू नये, त्याची आपण कशी त्यांचं संगोपन करायला पाहिजे, इतक्या बारकाव्यात मानसशास्त्रीय तात्विक बारकाव्यात जाऊन या संस्थेची रचना त्यांनी केली आणि ती संस्था पुढे नेली आहे. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये त्यांनी केलेलं जे कार्य आहे आणि इतर सेवाभावी संस्थांना केलेली मदत ही त्याच्या पलीकडची आहे. म्हणजे वंचितांचं शिक्षण हा त्यांचा मूळ गाभा आहे त्यांच्या सगळ्या एकूण कार्याचा, पण त्यांच्यासाठी त्याच्या पलीकडे जाऊन स्त्रियांच्यासाठी केलेलं काम आहे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेलं काम आहे. आणि त्याच्यानंतर एक टप्पा असा आहे की आत्ता जे त्यांनी काम केलेलं आहे अगदी अलीकडे, ते काम असं आहे की ते काम झालं नसतं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात शहाण्या माणसांना, विचारवंतांना, राजकर्त्यांना कोणीतरी आयुष्यभर दूषणं देत राहिले असते, एक पाप झालं असतं आपल्याकडून. ते काम कोणतं, महाराष्ट्रातला एक थोर विचारवंत ज्याची जागतिक कीर्ती आहे, देशामध्ये कीर्ती आहे, असे लक्ष्मण शास्त्री जोशी, हे कोणाला माहीतच नव्हते, विस्मृत केलेले होते. आणि अशा विस्मृतीत केलेल्या एका
प्रतिभावंत म्हणजे त्याला ब्रिलियंटच्या पलीकडे आणखीन काहीतरी शब्द म्हणता येतील असे स्कॉलर, असे विद्वान, एरुडाईट स्कॉलर ज्याला आपण म्हणतो, असे स्कॉलर त्यांच्या सगळ्या लेखनाचं संपादन सरांनी केले, जे आता इथे उल्लेख झाला 1000 पानांच्या पुढे जाऊन. आणि गेले 5-6 वर्ष सर या प्रोजेक्ट वरती काम करत आहेत. ते कुणालाही काय करतात त्यांनी सांगितलेलं नाही, त्यांचं काम सुरू आहे. त्याच्यासाठी देशभर वेगवेगळी ग्रंथालय कुठे आहेत, त्यांच्या कागदाचा एखादा आणखीन चिटोरा सापडेल का, एखादा आणखीन फोटो सापडेल का, ते मार्क्सवादावर काय म्हटले, ते हिंदुइझम वरती काय म्हणतायत, कशा कशावरती त्यांनी काय बोललेले आहे, भाषणं कुठं दिलेली आहेत, लेख कुठे लिहिलेले आहेत, विचारधारा कशा त्यांच्या बदलत गेलेल्या आहेत, कसे ते एवढ्या पदाला पोहोचलेले आहेत, हा सगळा इत्थंभूत इतिहास या 18 खंडामध्ये 10,000 पानाच्या पुढच्या खंडामध्ये सरांनी केलेला आहे. या कामाला हर्क्युलियन टास्क असं म्हटलं जातं, किंवा या कामाला एक अद्वितीय अलौकिक अशा प्रकारचं काम जे क्वचितच एखाद्या मोठ्या माणसाबद्दल दुसऱ्या मोठ्या माणसानं केलं जाऊ शकतं. त्याचा जो आवाक आहे तो आपण मोजू शकत नाही. तो मोजताना मला 2 माणसं आठवतात. ती 2 माणसं आहेत, ग्रीकांच्या काळामध्ये एक प्लुटार्क नावाचा विचारवंत होता, लेखक होता, बायोग्राफर होता, चरित्रकार होता. त्यानं त्या काळामध्ये काही योद्धे, त्या काळातले राज्यकर्ते आणि काही विचारवंत यांच्यावरती केलेलं उत्कृष्ट लेखन 48 खंड आहे. मला उत्सुकता म्हणून मी माझ्या विद्यापीठातल्या आणि दुसऱ्या एका महाविद्यालयात लायब्ररीत विचारलं, तुमच्याकडे हे खंड आहेत का? आणि त्या दोन्ही लायब्ररीनं आहेत म्हणून सांगितल्यानंतर मला इतका आनंद झाला की आपल्या लायब्ररीत हे पुस्तक आहे. आणि दुसरं सरांच्या या कार्यानंतर आठवण येते, एक विल ड्युरंट नावाचा माणूस आहे जो स्टोरी ऑफ फिलॉसॉफी लिहितो, स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन लिहितो, आणि जो जगातल्या थोर माणसांच्या बद्दल अत्यंत चांगल्या शब्दात लेखन करतो. असा विल ड्युरंट नावाचा एक मोठा लेखक आहे. त्या 2 लेखकांची मला जाणीव होते आणि त्या सदृश त्याच्या बरोबरीचं काम, त्याच्या इतक्या तोलामोलाचं काम सरांनी केलेलं आहे. मी त्याची कंपॅरिझन करत नाही, पण माणसं किती मोठं काम करू शकतात. म्हणजे 48 खंड एखादा माणूस लिहू शकतो, 18 खंड एखादा माणूस लिहू शकतो, किंवा सगळ्याच योद्ध्यांचं चित्रण त्या काळातलं करू शकतो. ते चुकले कुठे, ते कुठे त्यांना यश मिळालं, ते कसं लिहितो, हे सगळं अशासाठी लिहितात. ही माणसं वेडी नसतात. हे सगळं काम सरांनी उभी केलेली संग्रहालय, म्हणजे ते खांडेकरांचं असेल, मामा जगदाळेंचं असेल, हिंगणे इन्स्टिट्यूट मधलं असेल, साने गुरुजींचं असेल, यशवंतराव चव्हाणांचं आता अलीकडे काही वर्षापूर्वी सरांनी केले ते असेल, हे कशासाठी? या मोठ्या माणसांच्या आठवणी, या मोठ्या माणसांनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांना दिपवून टाकणार आहे. ते सर्वसामान्य माणसाला होणार नाही आहे, पण त्यातला काही अंश आपल्याला करता येईल का, म्हणून सरांनी ती स्मारक केले, म्हणून सरांनी हा ग्रंथ सिद्ध केलाय. महाराष्ट्रात असा एक विद्वान होऊन गेलेला आहे की त्याने एवढं मोठं काम केलेलं आहे, ते मी केलंय. सरांना आम्ही ज्यावेळी म्हणतो की सर केवढं मोठं काम, किती काम केले तुम्ही, ते म्हणतात काही नाही हो, फक्त संपादन केले. मी काय केले? मी त्यांनी त्या काळामध्ये वर्षभर लेख लिहिले लोकसत्तामध्ये. लोकसत्तामध्ये एका कोपऱ्यात लेखाला प्रतिक्रिया दिली तरी माणसाला आनंद होतो, माझं नाव लोकसत्तेमध्ये आलं म्हणून. असा एक दर्जेदार पेपर आहे. त्या पेपरमध्ये सरांनी वर्षभर लेख लिहिलेले आहेत तर्कतीर्थांच्यावर. अर्ध पान म्हणजे कुबेर आणि संपादकांनी एवढं मोठं स्कॉलरशिप रेकग्नाइज करून या स्कॉलर बद्दल सर तुम्ही लिहा, वर्षभर लिहा. म्हणजे ही पावती आहे सरांच्या कार्याची. म्हणजे एखादा माणूस एकाच, म्हणजे आता ज्यावेळी रिटायरमेंट झाल्यानंतर आपण माणसाला भेटतो त्यावेळी मी कधीतरी विचारतो एखाद्या मित्राला, काय करता सध्या तुम्ही, तर तो असं उत्तर देतो, आता काय करायचं, 30-31 तारखेला आपोआप पेन्शन भरते खात्यामध्ये, आणि आवाज त्यातला वाजला की आता इथे कर्तव्य झालं असं वाटतं. आता काय करतात, रिटायरमेंट नंतर काय करतात माणसं, रिटायरमेंट नंतर आणि रिटायरच्या आधी सुद्धा सर काय करत होते आणि अजून काय करताय. अजूनही ते घरात नसतात, ते फिरत. आज कुठे आहे, तर कुठे कांदिवलीला गेले, आज कुठे आहे, तिकडे इंद्रजित भालेराव आहेत त्यांच्या गावाकडे तिकडे गेलेला, आज कुठे आहे, आज दिल्लीत आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भ्रमंती ज्ञानाच्या शोधात
चांगल्या माणसांच्या शोधात आहेच. अशा माणसांना आपण आज गौरवित केलेलं आहे की, आणि हे जे काम त्यांनी केलेलं आहे, मी त्या कामाला नेहमी असं म्हणतो, ग्रेट स्कॉलरली वर्क डन बाय स्कॉलर अबाउट दी ग्रेट स्कॉलर. म्हणजे एका पंडितांनी एका महापंडितांचं काम आपल्या पुढे आणून ठेवलंय, असं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या म्हणजे पाटील सर आणि जाधव सर आणि तुमचे जे कोणी मार्गदर्शक असतील ते, किंवा तुम्ही सर्वजण चांगल्या याच्यासाठी पात्र आहात की योग्य माणसाची निवड तुम्ही केली, आणि तात्यांच्या कार्याला तात्यांचं जे कार्य आहे त्याची उंची आणि जे वेगवेगळी क्षेत्र असतील तरी, म्हणजे हा सोहळा तुम्ही दरवर्षी करताय, हा सुद्धा एक संस्कार आहे. बऱ्याच ठिकाणी संस्था उभ्या राहतात त्यावेळी संस्काराच्या संबंधित काम कमी होतं, आणि कॉर्पोरेट स्टाईलनी ज्यावेळी काम सुरुवात होती त्यावेळी कॉर्पोरेट कल्चर एक वेगळं येतं. ते एका अर्थाने चांगलं असतं, एका अर्थाने कॉर्पोरेट कल्चरमध्ये बजेट अँड फायनान्स याच्यापुरता विचार केला जातो. परंतु तात्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे या भागामध्ये, ती कुठल्याही बजेटमध्ये किंवा कुठल्याही त्याचं, एखादा मुलगा कुठेतरी आय एस ऑफिसर झालाय, एखादा मुलगा आता वारणीतल्या स्कूल मधला एक मुलगा एका मोठ्या कंपनीचा सीईओ झालेला आहे, म्हणजे कॉग्निझंट कंपनीचा सीईओ झालेला आहे, असा जागतिक लेवलचा ग्लोबल लीडर एखादा इथून घडतो. हे जे काम आहे दॅट इज ऑल्सो अनस्केलेबल, नॉट मेजरेबल. त्याचे आपण मोजमाप नाही करू शकत. असं काम या कामामध्ये, या सगळ्या परिसरामध्ये झालंय. म्हणून म्हणजे तात्यांनी ते स्वप्न बघितलं आणि ते पुढे नेत आहेत. ते ड्रीम, कंटिन्युएशन ऑफ द ड्रीम, कंटिन्युएशन ऑफ द लिगसी, तो वारसा अंगार साहेब पुढे नेत आहेत. आणि ह्या सगळ्याच गोष्टी सुरू ठेवलेल्या आहेत. बालवाड्या सुरू आहेत, महाविद्यालय झाले, आता मी सांगितलं जे विद्यापीठ झाले, हे विद्यापीठ सर तुम्ही आणलेलं आहे. ते विद्यापीठ अजून वेगळा पुढे तुम्ही नेणार आहात, कारण महाराष्ट्रामध्ये एकमेव तुम्हाला ते असं विद्यापीठ मिळालेलं आहे. ते डीम्ड युनिव्हर्सिटी नाही, ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नाही, ती तुम्हाला एक स्वतंत्र विद्यापीठ तुमच्या कामाची पोचपावती म्हणून दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं. अँड यू डिझर्व दॅट. आणि त्याचं पुढे आपण हे घेणार आहोत. आजचा जो पुरस्कार दिलेला आहे, बाकीच्या मंडळींना जी बक्षिसं दिली आहेत, त्या सर्वांचं कौतुक. या सत्कार्य संवर्धन मंडळ जे आहे, हे सत्कार्य संवर्धन असंच आपण सगळेजण करत राहूया. आमचा एक लवटी विचार मंच आहे सरांच्या नावाने आम्ही सुरू केलेला, त्याच्यातही सत्कार्य संवर्धनासारखीच कामं आम्ही करतोय. पण हे मोठ्या स्केलवरती तुम्ही काम करताय, हे काम अखंड असंच राहू दे, त्याच्यासाठी आम्ही कुठेही आपल्या सहकार्याला उभे राहू. मी सरांना धन्यवाद देतो. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना म्हणतो की चांगला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, योग्य असा, अप्रोप्रिएट असा. अप्रोप्रिएसी ऑफ अवॉर्ड्स असा एक विषय आता अलीकडे चर्चेला आहे सगळीकडे. कोण कुणाला कसले अवॉर्ड देतात, कशासाठी देतात, आणि ते अप्रोप्रिएट आहेत का, याचा अभ्यास काही माणसं करत आहेत. तर या आजच्या पुरस्काराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यासाठी मला आपण बोलावलं, त्याबद्दल मी संयोजकांना सर्वांना धन्यवाद देतो आणि पुरस्कार प्राप्त सगळ्यांना अभिनंदन त्यांचं करतो.